मयूर दळवी आमचे ऑफिशियल स्कोरर कुठे असतील त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षामध्ये आपण यायचंय. मयूर दळवी आमचे ऑफिशियल स्कोरर आणि याचे बर्थडे बॉय प्रशांत रोहिदास ठाकरे यांचं शुभागमन झालंय. वेलकम, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशांत. जय हनुमान सरवलीसाठी संजय आणि रवींद्र येत आहेत सलामीला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजते. डावखरे हाताचा फलंदाज आहे. डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. न्यू मिलन पायगावसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आदरणीय आमचे मामा बालकृष्ण गोविंद भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी. रवींद्र पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर खेळतोय. आखून टप्प्याचा चेंडू केलून काढलाय. स्वयंसेवकांनी चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. खूपच सुंदर फटका. 2 टप्प्यांच्या सहाय्याने चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला. खर तर ताकद आणि नजाकत दाखवून दिली फलंदाजांनी. चौकार. क्षेत्ररक्षकांनी रिटर्न व्हायचंय. क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांनी मागे यायचंय पुन्हा. गोलंदाज जितेंद्र याचा खरपूस आवाज स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्री गणेशा करतोय. फलंदाज रवींद्र चौकाराने अप्रतिम फटका. बॅकफुटला गेले होते तिथनं मात्र सरळ शॉटम पुल केला होता पण मात्र ताकद आणि नजाकत पाहायला मिळाली रवींद्र याच्या या फटक्यामध्ये. आणि आपण पाहू शकता ज्याप्रमाणे ही स्पर्धा आहे 40 वर्षाहून अधिक वयाचे खेळाडूच या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात असं नियम सिनियर 40+ क्रिकेट संघटनेच्या नियमाच्या अनुसरून ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. मग या भिवंडी सिनियर ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष पद्माकरजी चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष कुंदन शेठ पाटील दापोडे यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभत असतं. आणि हा चेंडू ज्यांनी शोधून आणलाय ते प्रतीक दलवी पतुभाई म्हणजे आपल्या मराठी शाळेचा डॉन यांच्या माध्यमातून धन्यवाद स्वागत आहे. असंच सहकार्य अमर क्रीडा मंडळ कासनेसाठी राहो. प्रतीक दलवी. इथं मात्र पुन्हा अराउंड लेग त्रिफला. इथे मात्र एसट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय करतोय गोलंदाज. अप्रतिम चेंडू. गती होती आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पॅडल स्वीप करायचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारची संधी नाही. इतकी गती होती की एका सेकंदाच्या आत एसट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केलं. अप्रतिम गोलंदाजी. धन्यवाद. आता धावसंख्या धावफलका स्थिरावली. धावसंख्या आहे ती 4. आदरणीय नारायण पाटील सरांचं शुभागमन झालं. वेलकम पाटील सर. रवींद्र बाद झालाय. रवींद्र याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो राम. ऑफसाईड बाउंड्री लाईन वर जर झेल घेतला तर 511 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सर्वांनी दक्षता घ्यायची. ऑफसाईड बाउंड्री लाईनच्या बाहेर 511 आणि लेग साईड बाउंड्री लाईनच्या बाहेर रोख रक्कम 211. यापुढील होणारा सामना आहे ताडाली वर्सेस चेरोबा कोण. तयार राहायचं आहे. आणि ह्या आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील शेवटचा सामना असणार आहे धामणगाव वर्सेस कोपर.
या दोन्ही संघांनी सुद्धा तयार राहायचं आहे आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी. इथे मात्र हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. एक धाव पूर्ण होते, चेंडू जातो डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 2 धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि सहज 3 धावा पूर्ण करते, पळून पूर्ण करतो. या मैदानामध्ये या 3 धावेने धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या झाली ती 9. खरं तर एकेरी दुहेरीवर भर. आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं असेल तर पहिल्या षटकामध्ये 45 वर्षाहून अधिक वय असलेलाच खेळाडू गोलंदाजी आणि पहिल्या षटकामध्ये 45 वर्षाहून अधिक वय असलेला खेळाडूच फलंदाजी करू शकतो, असं हे भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट संघटनेचे नियम. खरं तर बालाजी चषकामध्ये सन्माननीय कुंदन शेठ पाटील यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच भिवंडी तालुक्यामध्ये 40+ क्रिकेट संघटनेचे स्पर्धा झाली. त्यानंतर मात्र आदरणीय शरदजी भोईर यांच्या माध्यमातून इथे मात्र चेंडू हवेमध्ये झेल सुटतोय. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. आता इथे मात्र 2 धावेवर समाधान पाहिलं तर झेल गडी बाद करण्याची नामी संधी होती क्षेत्ररक्षकाकडं. मात्र गलीचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 2 धावा पळून पूर्ण करतो. इथे मात्र पुढील चेंडू, इथे चेंडू भिरकावून देतोय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून देतोय. चौकारासाठी 4 धावा. पहिलं षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 15. आणि मी आता म्हणालो होतो त्याप्रमाणे ह्या भिवंडी ग्रामीण 40+ सिनियर 40+ क्रिकेट संघटनेचे जे सन्माननीय पहिले अध्यक्ष होते ते शरदजी भोईर यांच्या माध्यमातून ही पूर्ण कमिटी तयार झाली. मग त्यानंतर अध्यक्ष सन्माननीय कुंदन शेठ पाटील यांच्याकडं धुरा आली. त्यानंतर इथे मात्र पद्माकर शेठ चौधरी यांच्याकडे ही भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद आहे. वारंवार हे अध्यक्षपद बदललं जातं आणि या स्पर्धेचं संस्थापक अध्यक्ष यासाठीच, कारण भिवंडीमध्ये पहिल्यांदा जर कोणी 40+ क्रिकेट संघटनेचे सामने आयोजित केले असतील तर ते सन्माननीय कुंदन शेठ पाटील यांच्या माध्यमातून बालाजी चषकामध्ये आपण पाहिले. ताडली संघाचे सन्माननीय प्रवीण शेठ आणि आदरणीय नितीनजी वजागे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. ताडाली संघाचे सन्माननीय सदस्य प्रवीण शेठ आणि नितीनजी वजागे साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विकास. फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक. स्ट्राईकला आहे राम, नॉन स्ट्राईकला आहे संजय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज फलंदाजी करतो या मैदानावर. सन्माननीय नगरसेवक भिवंडी शहर निजामपूर महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक कमलाकर पाटील साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू भिरकाव दिला डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षक झेपावतोय तोपर्यंत सहज दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सहज पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 3 धावा पळून पूर्ण करतोय राम आणि संजय. सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम सर. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आले. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आमस्पोर्ट 40+ क्रिकेट संघटनेतर्फे ही भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहात. सन्माननीय कमलाकर पाटील साहेब जे भिवंडी शहर महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आहेत, आपलं पुन्हा शब्दसुमनाने स्वागत करतो आणि सामन्याकडे वळतोय. इथे मात्र या 3 धावेने धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 18. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास. इथे मात्र पुन्हा फुल टॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर केलाय. क्षेत्ररक्षक झेपावतात मात्र चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. वॉटर स्ट्रोक
मिडल ऑफ द बॅट डीजे. आणि चौकारांच्या हॅट्रिकवर आहे संजय. मागील षटकांमध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार खेचला होता, त्यानंतर इथे मात्र या चेंडूवर चौकार. प्रत्येक विकेटच्या हॅट्रिकसाठी सन्माननीय बालकृष्णजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून शिवसेना मोंडूल जिल्हा परिषद गटाचे सचिव आहेत, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे न्यू मिलन पायगाव संघासाठी. इथे मात्र ज्या वेळेपासनं मी म्हणेल की पारितोषिक देण्याचं ठरवलंय, पारितोषिक देण्याचं जाहीर केलं, त्या वेळेपासनं इथे मात्र गोलंदाजांवर प्रहार केलाय फलंदाजांनी. कारण फुलटॉस चेंडू सर्वाधिक हाताळलेत मला वाटते न्यू मिलन पायगाव संघाने. इथे मात्र चेंडू बिरकावून दिलाय, ताकद नजाकत डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वर चेंडू जातो षटकार. आणि आमचे स्वयंसेवक जानू काका, पूर्णवेल संयोजक आणि प्रतीक दळवी यांच्या माध्यमातून एक चेंडू मैदानामध्ये परत आलेला आहे. या 6 धावेने धावसंख्या धावपाडकावर पाहायला मिळते. आखूट टप्प्यातल्या चेंडूला खरपूस समाचार. खरं तर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला होता, त्यावेळेस मला स्टॅम्प लागला होता या चेंडूवर. 6 धावांचा धावसंख्या 29. पण पाहू शकता अगदी व्यासपीठाच्या समोर मिलिंदजी भोईर, नारायण पाटील सर इथे मात्र चेंडू बिरकावून देत आहे. डीप मध्ये 1 धाव पूर्ण, 2 धावाचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत आदरणीय भगवानजी भोईर साहेब, सुरेशजी भोईर, अनिलजी गोंधळी, त्यानंतर आदरणीय सुधीरजी शेलार, सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. इथे मात्र चेंडू बिरकावून दिलाय, डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरनं चौकार. अप्रतिम फटका. धन्यवादीच्या धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 35. ताळाली आणि चेरोबा कोण दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ताडाली संघाचा कर्णधार आणि कोण चेरोबा कोण संघाचा कर्णधार. गोलंदाज आहे अनिल. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांना विनंती असेल त्या सर्व संघांच्या कर्णधारांना की आपल्या समवेत आपल्या बरोबरीने जे आपले सिनियर खेळाडू आले असतील किंवा जे पाहुणे आले असतील, मग ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, नगरसेवक असतील, त्याची आम्हाला कल्पना करायची आहे. कारण आम्हाला योग्य तो मान सन्मान त्या पाहुण्यांचा केला जाईल इथे. तर त्या कर्णधारांना, प्रत्येक संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण कृपा करून ते कळवायचं आहे, आमच्या मंडळापर्यंत ती नावं पोचवायची आहेत. कारण या स्पर्धेमध्ये एक अनोखं सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे. कारण प्रत्येक संघाच्या कर्णधारांना आम्ही सन्मानित करतोच, पण संघाच्या बरोबर आलेले जे सिनियर खेळाडू असतील किंवा जे क्रिकेट प्रेमी असतील त्यांचा सुद्धा सत्कार आमच्या मंडळाकडनं योग्य तो मान सन्मान केला जाईल. कृपया सामन्याकडे आपण बोलतोय. गोलंदाज सज्ज. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू जातोय
उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा एसटी रक्षकाला बीट करतोय आणि सरळ चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडे. 2 धावा, एक अवांतर आणि एक बाईटच्या रूपाने एक धाव. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. इथे मात्र धावांचा डोंगर सरवली संघाकडनं पाहायला मिळतोय. या स्पर्धेला सामनावीर चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले आदरणीय प्रदीपजी राजाराम हलके, ओबीसी सेल शिवसेना विभाग प्रमुख. इथे मात्र चेंडू जातोय एका टप्प्याने चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहायला म्हणजे संजय आणि राम अक्षरशः तुटून पडलेत. धावसंख्या 41. या स्पर्धेला संजयजी बोटकोले साहेब तसेच सन्माननीय सुरेश दादा भोईर 40+ यांच्या माध्यमातून सामनावीर चषक देण्यात येत आहेत. उत्कृष्ट फलंदाज सौ अरुणा जयवंत गगे, माजी सरपंच कासने, तसेच श्री दीपक भोईर शिवसेना उपशाखा प्रमुख यांच्या माध्यमातून दिले जाते. तर विजयजी तरणे साहेब यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी टोपी सुद्धा विजयजी तरणे यांच्याकडनं आम्हाला लाभलेली. इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू केलून काटो डिप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? फलंदाजाला माघारी परतावं लागेल. इथे मात्र पहिला दुसरा गडी बाद होतोय जय हनुमान सरवली संघाचा. राम तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी सन्माननीय दीपकजी भोईर शिवसेना उपशाखा प्रमुख कासने यांच्याकडनं चषक देण्यात येईल. तसे टायगर स्पोर्ट त्रिशूल ठाकरे, द ब्रँड ऑफ सावली अँड द ब्रँड ऑफ क्रिकेट बॅट्स. धावसंख्या आहे ती 43-43. तिसरं षटक मार्गस्थ आहे. टायगर स्पोर्ट्स कडून शूज देण्यात येणार आहेत रेग्युलर क्रिकेटसाठी. थेट प्रक्षेपण ज्या यूट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून जे आपण पाहतात तर ते टेलिकास्ट प्रिन्स मूवीचं जे टेलिकास्ट आहे ते अमर स्पोर्ट कासने 40+ संघटनेकडनं लाभलेलं आहे. धन्यवाद. त्यानंतर डीजे साय सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख कासने शरदजी गगे यांच्याकडनं लाभलेला आहे. तर मॅन ऑफ दी मॅच 40+ साठी सन्माननीय रामदासजी शेळके साहेब अध्यक्ष अमर क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. एक निर्धाव चेंडू. फलंदाज येतोय कबीर. तसेच नानाशेठ गोंदली यांच्याकडनं मॅन ऑफ दी मॅच 40+ साठी येत आहेत. चषक येत आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष अमर क्रीडा मंडळ सन्माननीय संतोषजी बबन हलके. ते मात्र चेंडू वेगवान चेंडू एसट्यांचा फर्निचर उधळून लावलाय. सन्माननीय संतोष बबन हलके यांच्याकडनं 40+ क्रिकेट साठी मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर देण्यात आलेला आहे. तसेच सन्माननीय विजयजी तरणे साहेब यांच्याकडनं कॅप आम्हाला लाभलेले आहेत. धन्यवाद. पालिगावचे प्रसिद्ध उद्योगपती. तसंच मॅन ऑफ द सिरीज साठी सन्माननीय संतोषजी तुकाराम हलके शाळा अध्यक्ष कासने यांच्याकडनं कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धन्यवाद संतोषजी हलके. तसेच सन्माननीय कोंडीराम दत्तू गगे यांच्याकडे मॅन ऑफ द सिरीज साठी भव्य दिव्य असं चषक देण्यात येईल. सर्व दात्यांचा आम्ही ऋणी आहोत. प्रथम पारितोषिक 40+ साठी 15,111 रुपये श्री दत्ताशेठ ठाकरे वासिन यांच्या माध्यमातून आणि सर्व ट्रॉफीज ज्या आहेत प्रथम द्वितीय तृतीय त्या सर्व ट्रॉफीज आम्हाला बोकरी गावचे सन्माननीय विद्यमान सरपंच महादेव अप्पा गोरले यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहेत. इथे मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंच इशारा करतात. आव्हांतर चेंडू आव्हांतर धाव. द्वितीय पारितोषिक 10,111 रुपये सन्माननीय तुषार शेठ म्हात्रे उद्योजक वाघबिल यांच्या माध्यमातून आणि चषक महादेव अप्पा गोरले विद्यमान सरपंच लोकनियुक्त सरपंच आहेत ते बोकरी गावचे. इथे मात्र एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जातो चौकार. षटक संपते. धन्यवाद डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला
48 धावसंख्या 48. महादेवप्पा गोरले यांच्याकडे द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी सुद्धा देण्यात. त्यानंतर आकर्षक चषक, त्यानंतर तृतीय पारितोषिक आहे ते 5,000 रुपये व आकर्षक चषक ते आहे सन्माननीय प्रदीप राजाराम हालके यांच्या माध्यमातून. आणि जे ट्रॉफीज आहे ती पुन्हा महादेवप्पा गोरले लोकनियुक्त सरपंच भोकरी यांच्या माध्यमातून. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक सुद्धा 5,111 ते सन्माननीय प्रदीपजी राजाराम हालके, शिवसेना विभाग सेल विभाग प्रमुख, ओबीसी सेलचे विभाग प्रमुख आहेत. आणि पुन्हा चषक महादेवप्पा गोरले लोकनियुक्त सरपंच भोकरी यांच्या माध्यमातून. धन्यवाद या 40+ क्रिकेट संघटनेला किंवा ही स्पर्धा स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 साठी आपण जी तणमन धनाने मदत केली त्या सर्व दात्यांचं आम्ही ऋणी आहोत. आणि असंच प्रेम आम्हा मंडळावर राहू दे हीच अपेक्षा. इथे मात्र पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, एक धाव पळून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद 2 धावा मात्र सहज पूर्ण करतोय. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं यष्टी रक्षक चुकी करतो. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ फलंदाजाला बीट केलं होतं. यष्टी रक्षकाकडनं चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये गेलं. 2 धावा पळून पूर्ण केल्या बाईकच्या रूपानं. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होता, मात्र रणनीतीचा भाग असू शकतो. आता इथे मात्र येतोय फलंदाज महेंद्र. एक मोठं नाव महेंद्रच्या रूपानं, कारण एक गडी बाद होऊन महेंद्र याला खेळपट्टीवर पाचारण करण्याची संधी देण्याची जी रणनीती आखली होती न्यू मिलर पायगाव संघाने त्याच्यामध्ये यशस्वी झाले असं म्हणता येईल. ज्याप्रमाणे चांगली रन बिटवीन द विकेट आणि आनंद घेतायत खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूने जयवंत परटोले, जेपी सर आणि काशीनाथजी गगे. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. एक निर्धाव चेंडू फलंदाज दुहेरी दडपण देण्याचं कार्य करेल. कारण ज्या वेळेस निर्धाव चेंडू असतील त्या वेळेस फलंदाजाकडे दुहेरी दडपण असेल. एक तर धाव येत नाही आणि इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळतोय. काय सुंदर गोलंदाजी करतोय. खरंच नवतरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी या गोलंदाज नितीन याच्याकडनं पाहायला मिळते. खूपच सुंदर. सरवली संघ मात्र इथे धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यशस्वी ठरलाय असं म्हणता येईल. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर खेळून काढल्या डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा पूर्ण करतायत. पंच इशारा करतात 1 शॉट म्हणजे एकच धाव दिली जाईल आणि एका धावेने धावसंख्या फक्त पुढे सरसावणार आहे. धावसंख्या होती ती 51. चौथं आणि निर्णायक षटक मार्गस्थ. चांगली गोलंदाजी नितीनकडनं पाहायला मिळते. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर केल्याचा प्रयत्न पूर्ण शफल झाले होते. शफल क्रॉस केला होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येते. निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र पुढील चेंडू गोलंदाज नितीन तयार. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केल्या जातात. 2 धावणे धावसंख्या. इथे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53-54 धावांची आवश्यकता आहे ती न्यू इंग्लंड पायगाव संघासमोर. हॅलो, धन्यवाद. यापुढील जानू काका यांना विनंती असेल व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. यापुढे होणारा सामना आहे
कोण संघाचा कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे आणि कोण आणि ताडाली संघाचा कर्णधार कोणगाव आणि ताडाली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल मी बालकृष्ण भोईर साहेब यांना विनंती करेल आपण नाणेफेकी करायची आहे. तसेच आदरणीय आमचे भोईर काका यांना सुद्धा अनंता भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करायची आहे. सन्माननीय दोन्ही पाहुणे चेरोबा कोण एक मजबूत संघ आणि ताडाली संघ आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय बालकृष्ण भोईर साहेब तसेच आदरणीय अनंताजी भोईर साहेब. तर नाण्याच्या एका बाजूने आहे स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 आणि एका बाजूने आपण पाहू शकता अमर क्रीडा मंडळ कासने 40+ म्हणजे या स्पर्धेचे आयोजक करते. मी सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेकी उभायची आहे. अमर कासने म्हणणं आलंय मात्र इथे स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2021 म्हणजे नाणेफेकी जिंकली ती चेरोबा कोण 40+ क्रिकेट संघाने. तर मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर पुन्हा विराजमान व्हायचं आहे. तर चेरोबा कोण नाणेफेकी जिंकली आहे आणि वारंवार आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून चेरोबा कोण संघाचं क्रिकेट पाहत असतो. आक्रमक फलंदाजी वारंवार म्हणजे मला असं आठवतंय की माझ्या अमर क्रीडा मंडळच्या या स्पर्धेमध्ये चेरोबा कोण हा संघ वारंवार येत असतो. आता ह्या वर्षी सुद्धा एक स्पर्धेमध्ये चेरोबा कोण संघ झाला स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. तर आता इथे मात्र आपण नाणेफेकी जिंकली आहे तर काय निर्णय असेल. खेळपट्टीचा अंदाज बघता आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. आपण क्षेत्ररक्षण करणार आहात किती धावांपर्यंत ताडाली संघाला रोखण्याचा प्रयत्न करणार आहात कारण ताडाली संघ सुद्धा एक मोठा संघ दादा संघ सिनियर 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपण वारंवार पाहतो. निश्चितच आम्ही 35 धावांच्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू ताडाली संघाला. शेवटचा प्रश्न असेल आपल्याला की अमर कासने 40+ क्रिकेट संघाच्या या आयोजना नियोजनाबद्दल आणि ह्या मैदानाबद्दल आपण काय 2 शब्द सांगाल. प्रथमतः या ग्राउंडकडे बघितल्यावर लक्षात येतं की यांची अमर कासने संघाची मेहनत आहे ती त्या ग्राउंडवर पूर्णपणे असा ग्राउंड एक जबरदस्त ग्राउंड आपल्याला बघायला मिळतो इथे. विशेषतः भगवान भोईरशेठ नाना सर आणि तसेच त्यांचे सहकारी नारायण सर या सगळ्यांची मेहनत आज इथे दिसून येते आणि आपल्याला एक 40+च्या माध्यमातून एक उत्कृष्ट ग्राउंड इथे आज खेळायला मिळणार आहे. धन्यवाद. हे होते चेरोबा कोण संघाचे कर्णधार नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करायचं साहेब दादा नाणेफेकी जिंकली असे तर काय असतं पण क्षेत्रात आता इथे मात्र आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. थोडंसं रणनीतीमध्ये बदल करावा लागणार आहे. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये. 4 षटकांमध्ये मी 40+ हे करणार. 40 धावांपर्यंत जाण्यासाठी मी आपल्यास खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या खेळपट्टीचा एक फक्त तुम्हाला कालच्या दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल 3 षटकांमध्ये 60 धावा या खेळपट्टीवर पूर्ण होत होत्या. ज्याप्रमाणे फलंदाजी 60 धावांवर अधिक धावा चेस सुद्धा झालेल्या आहेत. तर या खेळपट्टीवर हा खेळपट्टी म्हणजे फलंदाजांसाठी नंदनवन आहे आणि गोलंदाजांसाठी मात्र कर्दनकाळ ठरत असते. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि नाणेफेक जिंकले ती चेरोबा कोण संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ताडाली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. धन्यवाद. धन्यवाद. आणि पहिल्या चेंडूवर स्वतःचा आणि धावांचा श्रीगणेशा करतो षटकाराने. फलंदाज जितेंद्र षटकारांची हॅट्रिक पूर्ण करता
तर तर इथे सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेब आदरणीय शिवसेना मोंडूर जिल्हा परिषद गटाचे सचिव आहेत, त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तर एक सत्कार समारंभाकडे आपण वळतोय. हा षटक संपल्यानंतर आपण इथे मात्र पुन्हा आसमानी टोला बाहेर झेल घेणाऱ्यांसाठी सुद्धा सुवर्ण संधी होती. इथे मात्र 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार. हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत. आदरणीय बालकृष्ण भोईर साहेब मोंडूल जिल्हा परिषद गटाचे शिवसेना सचिव आहेत. तसेच या स्पर्धेला शुभेच्छा येतात सन्माननीय विजयजी गुळवी निंबवली यांच्याकडे या स्पर्धेला आणि या नियोजनासाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात कॉमेंट्री पॅनलला. विजयजी गुळवी निंबवलीचे धडाकेबाज फलंदाज गोलंदाज आहेत. धन्यवाद विजयजी गुळवी. आपलं प्रेम आणि आपली माया अशी सतत आम्हावर राहू दे. धन्यवाद. 2 चेंडूवर 2 षटकार. हॅट्रिक पूर्ण करील का षटकारांची? इथे मात्र पॉइंटच्या डोक्याच्या वरनं चेंडू खेळून काढतो. चेंडू जातोय 1 बाउंस चौकार. आणि हे सामन्याचा आनंद घेतायत इंस्टाग्राम किंग ऑफ व्हिडिओ प्रतीक बोटकोंडले, हे सुद्धा आनंद घेतायत. प्रतीक बोटकोंडले इंस्टाग्राम किंग आहेत. व्हिडिओ रील्स त्यांचे अनेक व्हायरल झालेले आहेत. कल्पेश शेलके यांचे चाहते आहेत ते. धन्यवाद. धावसंख्या 10 फलकावर पाहायला मिळते. इथे मात्र 16, 3 चेंडू 16 धावा. इथे मात्र बॅटची कडा. चेंडू मात्र शॉर्ट टर्नमेंटला बीट करतोय. 2 धावांचा प्रयत्न असेल, 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय. इथून येणाऱ्या प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेब शिवसेना जिल्हा परिषद मोंडूल गटाचे सन्माननीय सचिव आहेत. त्यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र 200 रुपये येत आहेत. पहिल्या षटकारासाठी 200 रुपये. इथे मात्र चेंडू जातोय. 1 धाव पळून पूर्ण करून दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? रॉंग एंड थ्रो. 2 धावा सहज पूर्ण करतोय. चपळाही दाखवतोय. सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. इथे मात्र पंच इशारा करते. अवांतर चेंडू, अवांतर धाव. कमलाकर पाटील साहेब आणि कर्णधार ताडाली संघाचे यांना सुद्धा विनंती असेल की आपण ताडाली संघाचे कर्णधार आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर. भिवंडी शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कमलाकर पाटील साहेबांचा इथे मात्र चेंडू जातोय. पुन्हा चौकार. एका षटकामध्ये धावा जमा केलेल्या आहेत 25. आणि वरालदेवी ताडाली संघाचे सर्वसर्व सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांचं मायेची शाल सन्मान चिन्ह देऊन स्वागत आहे. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. त्यानंतर आदरणीय कर्णधार प्रवीण पाटील साहेब यांचं स्वागत मी विनंती करेल. भूषणजी दळवी आपणास विनंती असेल की आपण शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. कारण एखाद्या कर्णधाराचं स्वागत म्हणजे त्या पूर्ण गावचं स्वागत केलं जातंय आणि या सर्व मंडळींचं स्वागत होतंय. कारण अतिथी देवो भव चा नारा निश्चितच, अतिथी पाहुणे म्हणजे देवाचं दुसरं रूप. आणि दादांचं स्वागत होतंय मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद. कोण संघाचा कर्णधार?
देवेंद्र मुकादम यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. मी विनंती करेल संजयजी बोटकोंडले आपणास शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. देवेंद्र मुकादम साहेब, कारण कर्णधाराचं स्वागत म्हणजे पूर्ण गावचं स्वागत केलं जातंय आमच्या या अमर क्रीडा मंडळ स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2021 मध्ये. खूपच सुंदर आयोजन आणि खूपच सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन स्वागत होते. धन्यवाद. आपण क्रिकेटकडे वळतोय आता. इथे मात्र 54 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना न्यू मिलन पायगाव संघाने इथे मध्ये पहिल्याच षटकामध्ये आगाज केलाय 24 धावांचा, 25 धावांचा. खूपच सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली ती जितेंद्र याच्याकडनंच. 2 षटकार 2 चौकार आपल्याला याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. इथे मात्र डीप पॉइंट मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि फलंदाज बाद. आणि इथे मात्र फलंदाज स्वतः धावबाद होतोय. 2 धावा पूर्ण करतो. धावसंख्या झाली ती. भरत बाद झाल्यानंतर पहिल्या गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपल्याला पाहायला न्यू पायगाव संघाची स्कोर कार्ड आहे 27. इथे स्ट्राईकला आता येतोय पुन्हा जितेंद्र. इथे मात्र चेंडू येण्याच्या आधी शॉर्ट थांबण्याचे जे क्षेत्ररक्षक आहे ते स्लीप झाले होते, पडले होते. इथे मात्र चेंडू जातो नॉन स्टॉप बॉन्ड लाईनच्या बाहेर. जानू काका आहेत तिथे आणि चेंडू जाईल चौकार. इथे मात्र धावसंख्या 4 पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 31. एकेरी दुहेरीवर नाही तर चौकार षटकारांवर डील करतो जितेंद्र. इथे मात्र पुन्हा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. फ्लाईट डिलिव्हरी, चांगलं एसटी रक्षण आपण पाहू शकता. अतिशय एसट्यांच्या लगत उभा आहे एसटी रक्षक, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. आणि एक निर्धाव चेंडू. जितेंद्र याची बॅट तळपलेली आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहिली, 2 षटकार 3 चौकार. इथे मात्र पुन्हा कट करतोय. चेंडू जातोय गली रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 2 धावामध्ये रोखू शकत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. 2च धावेवर समाधान आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. न्यू मिलन पारगाव संघाची 33. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. खरं तर न्यू मिलन पायगाव संघाबद्दल सांगायचं झालं तर मागील वर्षाचा चॅम्पियन संघ आहे. एका षटकांमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल लगातार 4 षटकार खेचले होते फलंदाजांनी आणि हा सामना एक हाती फिरवला होता. इथे मध्ये डीपमध्ये चेंडू जातोय. पुन्हा थर्डमॅन रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या 35. 19 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. आपण पाहिलं असेल ज्याप्रमाणे फलंदाजी पहिल्या षटकामध्ये फलंदाज जितेंद्र यांनी 25 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम फलंदाजी. इथे मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक झेपावतोय, कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद. मोठा आदरा.
आणि इथे मात्र जितेंद्र याला डगआउटच्या आश्रयाला यावं लागतं. जितेंद्र याची जागा भरून काढण्यासाठी पोहोचतोय तो. भूषण आणि आता धावांची आपण जर स्कोअर कार्ड पाहिलं असेल तर एकंदरीत 35 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 25 धावा, त्यानंतर या षटकामध्ये 10 धावा पाहायला मिळाल्या. मात्र कुठेतरी कमबॅक केले असं म्हणता येईल सरवली संघाने. 54 धावांचं विशाल काय असं लक्ष ठेवलं होतं न्यू मिलन पायगाव संघाचं. पण न्यू मिलन पायगाव संघाचे जे फलंदाज आहेत ते मात्र घरूनच सेट होऊन आले होते की काय, ज्याप्रमाणे फलंदाजी त्यांनी केली. आणि सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेब, शिवसेना मोंडूल जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय सचिव आहेत बालकृष्ण भोईर साहेब, यांच्याकडनं पारितोषिकांचा वर्षाव झालाय. प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरचा रोखाचा चेंडू पंच इशारा करतात. अवांतर चेंडू, अवांतर धाव बाईकच्या रूपाने 1 धावाच्या 2 धावा. धाव फलक पुढे सरसावते, धाव फलक पुढे हालतं ठेवलंय ते फलंदाज भूषण आणि नितीन यांनी. धावा कमी आहेत आता खर्च करण्यासाठी आणि गोलंदाज अतिरिक्त धावा. इथे मात्र लेग बाईच्या रूपानं 1 धाव. या एके धावेनी धावसंख्या आता पुन्हा पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 38. मयूर दळवी आमचे ऑफिशियल स्कोरर कुठे असेल कृपया. इथे मात्र ऑफ स्टेट ऑन ड्राईव्ह 1 धाव पूर्ण होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाकडनं सरवली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळते आणि एका धावेने समाधान मानावं लागतं. 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक केले असं म्हणता येईल ते म्हणजे सरवली संघाने. ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे, अतिशय संत फलंदाजी करण्यास भाग पाडले जितू याने. इथं मात्र बॅकवर्ड स्क्वेअर खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 41. सन्माननीय महेश शेठ माली यांचं शुभागमन झाले. धामणगाव संघाचे करता धरता आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू पंच इशारा करते. अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या झाली ती 42. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूमध्ये न्यू मिलन पायगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ पुल केलाय चेंडू आता डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. मिसफील्ड मात्र चांगला क्षेत्ररक्षण स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जातोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने इथे मात्र पूर्णपणे कमबॅक केले न्यू मिलन पायगाव संघाने. पंच आपला निर्णय द्यायचा आहे. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मात्र उजव्या इटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू पंच इशारा करते. अवांतर चेंडू, अवांतर धाव. आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 4 धावाच आहेत आणि खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे सर्व खेळाडूंनी सरवली संघाच्या. इथे मात्र गतिवान चेंडू खेळून काढलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्र रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? नाही. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं आणि एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती कोण
चेरोवा कोण आणि ताडेल संघाने रिपोर्टिंग करायची आहे. पुढील चेंडू इथे मात्र गती परिवर्तन डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू जाईल एका टप्प्याच्या साहाय्याने चौकार. सागरी कीर्तीची दौलत न्यारी पारून असली हाय तू सोन्यावानी हे भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी काची नौका दर्यावरी. धावसंख्या झाली ती 52. 2 धावांची आवश्यकता 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र पूर्णपणे ज्यावेळेस वाटलं होतं 54 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला न्यू मिलन पायगाव संघ काय करेल मात्र इथे पहिल्या चेंडूपासून धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आमचे लाडके नाना सालुंके याचं शुभ आगमन झालंय. वय वर्ष 57 पण अतिशय अनिल कपूरवाला अंदाज नाना यांचा आम्हाला वारंवार पाहायला मिळतो ते म्हणजे नाना सालुंके. वेलकम नाना सालुंके. आमचं एक क्रिकेटचा आधारस्तंभ आहे. वारंवार श्री वेताल कोपर संघाचा इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वर 6 धावांसाठी षटकार आणि सामना जिंकलाय तो न्यू मिलन पायगाव संघाने. अभिनंदन अभिनंदन न्यू मिलन पायगाव. हार्डलक 54 धावा करून सुद्धा हार ज्यांना पत्करावी लागली तो संघ म्हणजे सरवली जर्मन सरवली. तरी 4 चौकार आणि 3 षटकार या सामन्यामध्ये पाहायला मिळाले तर ते पारितोषिक आलेलं आहे सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेब. तर आमचे मामा बालकृष्ण भोईर साहेब शिवसेना मोंडूल जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय सचिव आहेत. तर मॅन ऑफ द मॅच जितेंद्र न्यू मिलन पायगाव संघाचा जितेंद्र आणि 2 षटकार 2 चौकार म्हणजे टोटल 800 रुपये आपण पारितोषिक सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेब यांच्याकडनं जिंकलेला आहे. त्यानंतर 1 षटकार भूषण 1 चौकार नितीन. विनंती असेल भूषण याने 400 रुपये घ्यायचे आहे. 2 मोठे फटके 1 चौकार 1 षटकार आणि जितेंद्र याच्याकडनं याला 800 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 षटकार 2 चौकार आणि नितीन 1 चौकार 200 रुपयाचे 1200 रुपयाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. खूप खूप सुंदर क्रिकेट. ताडाली संघ रिपोर्टिंग करायचंय. मॅन ऑफ दी मॅच. खूपच सुंदर क्रिकेट. महेश शेठ मालिया अभिनंदन करतायत दोन्ही संघांचं. महेश शेठ धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ दी मॅच खेळाडू आहे जितेंद्र. मी विनंती करेल महेश शेठ मालियांना सन्मानित करायचं आहे. बालकृष्ण भोईर साहेब तसेच आदरणीय अनंताजी भोईर नानाशेठ सालुंके धन्यवाद. खूप खूप सुंदर क्रिकेट जितेंद्र याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि शरदजी हलके आपण कुठे असाल कृपया कॉमेंट्री बॉक्सची संपर्क. शरदजी हलके धन्यवाद. प्रतीक बोटकोंडले डगू वेलकम धन्यवाद. यापुढील आपण आवाज ऐकणार आहोत आदरणीय मोहन भोईर सर प्लीज.
धन्यवाद सचिन. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचा बिग शो पाहतो, क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आणि क्रिकेटचे एक जुनून आणि जल्लोष पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं मित्र आपण अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन पाहतोय. अमर कासने आयोजित स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 या स्पर्धेचं आपण आगास पाहतोय. आज खास करून ओल्डी गोल्डी 40+ या स्पर्धांचं एक चांगलं देखणं आयोजन आपण पाहतोय. चालू सामना 2 यजमान संघामधून बऱ्हालदेवी ताडाली विपक्ष चिरोबा कोण. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट चिरोबा कोण संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. श्री वेताळ कोपर संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. एक संघातील उत्कृष्ट क्रिकेटर आणि नेहमीच एक संघाचा समर्थक संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष पाटील, माझा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामधून विराज मिळायचं आहे. श्री बेताल कोपर या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर्स. अँड बॅक टू नावन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. बऱ्हालदेवी ताडाली विपक्ष चिरोबा कोण या 2 संघांमधून रंगतोय आजच्या दुपारच्या सत्रातील सामना. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते तानाजी आणि शैलेश.